2 महिने 2 दिवसासारखे भुरकत उडून गेले सुद्धा आणि मला जो दिवस कधीच यायला नको असतो तो अखेरीस आला. आई बाबा मला सोडून आता परत इंडियाला जाणार या कल्पनेने मला सारखं भरून येत होतं आणि लहान मुलासारखं रडू सुद्धा येत होतं. रडली पण अजूनही त्यांचा सहवास हवावासाच वाटतो, किंबहुना आता तो जरा जास्तच हवावासा वाटतो. मला खात्री आहे माझ्यासारख्या ज्या मुली परदेशात आईबाबांना सोडून इतक्या लांब राहतात त्या सगळ्यांचीच ही अवस्था होत असावी. आईबाबांचा अमेरिकेचा हा 3रा टर्न होता आणि यावेळेस कुठेही लांब फिरायला न जाता फक्त घरी त्यांच्यासोबत वेळ घालवावा असं आम्ही ठरवलंच होतं. त्यांच्यातले वयानुसार त्यांच्यात होणारे बदल फरक ते जरी आपल्याला जाणवून देत नसले तरी आपल्याला मात्र ते जाणवत असतात आणि आपल्या लहानपणी एकदम कडक स्ट्रिक्ट असणारे आई बाबा नातवंडांचे लाड करताना बघून मला मात्र मनातल्या मनात हसू येतं. तुम्ही मला माझ्या व्हिडिओमधल्या साधेपणाबद्दल कायम सांगता, तर आता तुमच्या लक्षात आलं असेल की माझ्यामध्ये हा जो साधेपणा आहे हा या दोघांकडून माझ्याकडे आलेला आहे. एअरपोर्टवर जाताना मनात खूप होतं की रेकॉर्डिंग करावं, पण खरं तर माझा मूड अजिबातच नव्हता. आम्ही सगळेजण आईबाबांना एअरपोर्टवर सोडायला गेलो. या एअरपोर्टवर मला एक गोष्ट आवडते ते म्हणजे आतमध्ये आपल्याला जाता येतं आणि ह्यांचं अगदी सिक्युरिटी चेक होईपर्यंत त्यांना बघता येतं, त्यांच्यासोबत थांबता येतं. पाय ना त्यांचा तिथून निघत होता ना आमचा निघत होता. पण शेवटी सिक्युरिटी चेक झाल्यावर आम्ही त्यांना बाय बाय केलं आणि जड पावलांनी एअरपोर्टमधून बाहेर पडलो. या 2 महिन्यातल्या आईबाबांबरोबरच्या आठवणी मनात कॅमेऱ्यामध्ये भरपूर साठवून घेतल्या. हे जरी खरं असलं तरी पुढचे काही दिवस आम्हाला घर खायला उठणार हेही अगदी खरं आहे.